जिंदाबाद मित्रांनो. बहुजन संघटक या पेजवरून तुम्हा सर्वांच्या बरोबर आज आरक्षणाच्या दिवशी, आरक्षण दिनाच्या दिवशी तुमच्याबरोबर संवाद साधायला मी निश्चितपणे उत्सुक आहे. बहुजन संघटक या विचारपीठाचे जे संयोजक आहेत त्या सर्वांना आधी मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही सर्वजण आज आरक्षण दिनाच्या निमित्तानं जे आरक्षणाच्या संदर्भामधलं विवेचन ऐकत आहात, तुम्हा सर्वांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये पहिल्यांदा आरक्षण लागू केलं, त्याला आज आरक्षण दिन म्हणून बहुजन संघटक आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतायत. आणि त्यामध्ये जय भीम, सर्वांना जय भीम. सर्व जे काही सामील होत आहेत त्या सर्वांना जय भीम आणि जय संविधान. तर आरक्षणाच्या बद्दल आज आपण समजून घेत आहोत सकाळपासून. मी पुन्हा एकदा बहुजन संघटकच्या संयोजकांना धन्यवाद देतो. मला जो काही वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये आरक्षणाच्या वेगवेगळ्या बाजू ज्या मला समजलेल्या आहेत त्यात आपल्यापैकी जे लोक कदाचित मला ओळखत नसाल त्यांच्यासाठी मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी मागचे 30 वर्ष समाजवादी चळवळीतल्या संघटनांच्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतो. सुभाष वारे माझं नाव. छात्र भारती विद्यार्थी संघटनेतून माझ्या सार्वजनिक जीवनाची पायाभरणी झाली. राष्ट्रसेवा दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे. सध्या SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचा कार्यकारी विश्वस्त म्हणून मी काम करतोय. आणि SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं मागच्या 7-8 वर्षात विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं 2014 सालापासून आम्ही काही कार्यकर्ते जे काम करत आहोत त्यांनी जवळपास 200 शिबिरं महाराष्ट्रामध्ये 2 दिवसांची 3 दिवसांची घेतलेली आहेत. आणि मी व्यक्तिशः संविधान साक्षरता अभियानाच्या निमित्तानं जवळपास 600 व्याख्यानं महाराष्ट्रामध्ये दिली आहेत. माझं एक छोटं पुस्तक आहे, अगदी शेतकऱ्यांना किंवा घरकाम करणाऱ्या मावशींना संविधान समजावं यासाठी लिहिलेलं आपले भविष्य भारतीय संविधान. याच्याही जवळपास 30,000 प्रती आजपर्यंत विकल्या गेलेल्या आहेत. तर या माझ्या अनुभवाच्या आधारे आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी तुमच्याबरोबर थोडा संवाद साधू इच्छितो. सध्या भारतीय संविधानाची प्रास्ताविका पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे आणि अनेक ठिकाणी संस्था घरामध्ये लावतायत, कार्यालयात लावतायत. या प्रास्ताविकेचं एक आपलं महत्त्व आहे. आम्ही भारताचे लोक, कुंडीबा पाटील जय जिजाऊ, आम्ही भारताचे लोक असं म्हणून जी प्रास्ताविका सुरू होते ती इटसेल्फ एक क्रांतिकारी अशी आहे. त्या प्रास्ताविकेत अनेक महत्त्वाचे शब्द किंवा मूल्य आहेत, पण त्याच्यात 2 शब्द आहेत. एक आहे सामाजिक न्याय आणि दुसरा आहे संधीची समानता. मला संविधानातल्या प्रास्ताविकेतला सर्वात आवडणारा शब्द जर कुठला असेल तर तो आहे संधीची समानता. आज आपल्याला आरक्षणाबद्दल बोलायचं आहे. भारतीय संविधान लोकशाही मूल्याबद्दल, समाजवादी मूल्याबद्दल, धर्मनिरपेक्षतेबद्दल, वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलतं. परंतु लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद या सर्व मूल्यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज अद्याप निर्माण व्हायचा आहे. आणि तो जर निर्माण करायचा असेल तर संविधानानं जे महत्त्वाचं मूल्य दिलेलं आहे ते आहे सामाजिक न्यायाचं. आणि सामाजिक न्यायाच्यासाठी संधीच्या समानतेचं.
आरक्षणाचा संबंध आपल्याला या संधीची समानता या शब्दाच्या संदर्भात संवादाचा विषय संधीच्या समानतेसाठी विशेष संधी. हे आरक्षणाचा अर्थ काय, तर संधीच्या समानतेसाठी विशेष संधी. अनेक वेळेला असं होतं की यूथ फॉर इक्वॅलिटी या नावानं एक गट जो या देशात काम करतो, वर्करनी अनेकांना असं वाटतं की हा गट इक्वॅलिटीसाठी काम करतोय, परंतु या गटाचं मुख्य धोरण असं आहे की समता आपल्याला आणायची आहे ना, तर मग कुठल्याही प्रकारच्या जातीचं उल्लेख करूया नको, जातीवर आधारित आरक्षण ठेवूया नको, सगळे माणसं समान आहेत असं धरून चालायचं आणि पुढं सरकायचं, असं एक बाळबोध परंतु अत्यंत हुशारीनं ज्या प्रस्थापित विषमतेचं समर्थन करणारं एक मांडणी या गटाच्या वतीनं होते. आणि त्या गटाच्या प्रभावाखाली अनेक लोक असं म्हणतात की आपल्याला आता जातीभीती विसरायच्यात ना, आपल्याला आता जातभीत काही मानायची नाही आहे ना, मग कशाला शाळेमध्ये प्रवेश घेताना दाखल्यावरती जात लिहिता, काढून टाका कागदावरची जात. ह्या लोकांची साधारणपणे मांडणी अशी असते की कागदावरची जात काढली की जणू काय डोक्यातली जात संपणार आहे. अशा अनेक तरुणांशी मी संवाद करतो आणि त्यांना सांगत असतो की बाबांनो, या देशामध्ये जात जी आहे ती कागदावर आहे म्हणून टिकलेली नाही, तर ती तुमच्या माझ्या डोक्यात आहे म्हणून टिकलेली आहे. आणि म्हणून हे यूथ फॉर इक्वॅलिटी यांचं जी मांडणी आहे, संविधानातलं 15वं कलम, त्याचं पहिलं वाक्य अर्धवटपणे ते वाचून दाखवतात की जात, धर्म, वंश, भाषा, लिंग याच्या आधारे नागरिकांच्या मध्ये सरकारला भेद करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. हे जे संविधानातल्या 15व्या कलमाचं पहिलं वाक्य आहे, एवढंच एक वाक्य सांगून ते त्यांची पुढची मांडणी अशी करतात की संविधानानं सांगितलंय ना आता की जात धर्म सगळं विसरायचं आणि भेदभाव करायचा नाही, मग आता जाती सांगू नका, जाती लिहू नका, सगळे समान आहेत असं. संविधानात जे लिहिलेलं आहे हे स्वप्न आहे, ते अजून वास्तवात यायचं आहे. संविधानामध्ये लोकशाही व्यवस्था, संसदीय लोकशाही व्यवस्था राहील असं लिहिलंय, परंतु खऱ्या अर्थानं संविधानातल्या मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये आर्थिक समानता आणण्यासाठी किंवा आर्थिक विषमता कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत, पण भारतातल्या गरीब आणि श्रीमंतांच्या मधला भेद वाढत चाललेला आहे, तो कमी होण्याला सुरुवात अजून व्हायची आहे. तसंच सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या तरतुदी संविधानात जरी असल्या तरी तो सामाजिक न्याय वास्तवामध्ये तर संधीची समानता आवश्यक आहे. आता ही संधीची समानता याचा जर आपण विचार केला तर आजही तळातल्या मानल्या गेलेल्या ज्या जाती आहेत, चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये किंवा जाती व्यवस्थेमध्ये तळातल्या मानल्या गेलेल्या ज्या जाती आहेत, या जाती व्यवस्थेमधले सर्व समाज समूह ज्या पद्धतीनं जगत आहेत किंवा ज्या पद्धतीचं एक जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं आहे, ते जर बघितलं तर निश्चितपणे समान संधी आज अस्तित्वात नाहीये, अनेक अंगाने नाहीये. झोपडपट्टीच्या 10 बाय 10च्या खोलीत राहणारा विद्यार्थी 10वीची परीक्षा देत असेल आणि त्याला बंगल्यामध्ये राहून सर्व प्रकारच्या शैक्षणिक साधनांच्या सह 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा एखादा विद्यार्थी देत असेल तर त्या दोघांच्या मध्ये संधीची समानता आज नाहीये. किंवा एखाद्या उद्योगपतीचा मुलगा 12वीची परीक्षा देत असेल आणि आमच्या मराठवाड्यामधल्या कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा 12वीची परीक्षा देत असेल तर तिथे संधीची समानता नाहीये. आणि म्हणून संधीची समानता जर अस्तित्वात आणायची असेल तर विशेष संधीची गरज असते. म्हणून मी नेहमी असं सांगत असतो की जो समाज एका पायावर नाही, जो समाज एका पातळीवर नाही, त्या समाजामध्ये समान नियम सुद्धा अन्याय करत असतात. जर तुमचा समाज आजही समान नियम लावले तर तो अन्याय ठरतो. शाहू महाराजांच्या निमित्तानं आज आपण जमलेलो आहोत, त्यांना आपण अभिवादन करत आहोत. तर शाहू महाराजांनीच त्यावेळेला जेव्हा आरक्षण पहिल्यांदा आणलं त्यावेळेला जे उदाहरण दिलं होतं ते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
एक तगडा घोडा आणि एक मरतुकडा घोडा, कुपोषित ठेवलेला घोडा आणि ज्याला चांगला खरारा केलेला आहे, ज्याला चांगली चंदी खाऊ घातलेली आहे, असा एक तगडा घोडा, या दोन घोड्यांच्या मध्ये समान नियमांनी जर एक स्पर्धा लावली तर परिणाम काय होईल हे स्पष्ट आहे. हे त्यावेळेला शाहू महाराजांनी उदाहरणासहित दाखवलं होतं. आजही ती परिस्थिती फार बदललेली नसल्यामुळे, जाती व्यवस्थेचे दुष्परिणाम आजही शिल्लक असल्यामुळे आज समान संधीचं तत्व अस्तित्वात नाही. आणि म्हणून प्रास्ताविकेतल्या समान संधीचं तत्व जर वास्तवात आणायचं असेल तर विशेष संधीची गरज असते. जसं मी आधी म्हणालो की समाज एका पातळीवर नसेल तर समान नियम अन्याय असतात, तेव्हा तसंच त्याचा दुसरा भाग असा येतो की समाज जेव्हा एका पातळीवर नसतो तेव्हा थोडं डावं उजवं करणं हाच न्याय असतो. आता हे जे युथ फॉर इक्वॅलिटीचा जो प्रभाव आहे, की जे लोक असं म्हणतात की आपल्याला समानता पाहिजे ना, मग जात फॉर इक्वॅलिटी वाले लोक साधारणपणे त्यांची मांडणी अशी असते, म्हणजे मी जरा ते त्यांना जर शक्य झालं तर ते या टोकाला मांडणी नेतील की मी समानतावादी आहे बरं का, मी समतावादी आहे आणि मी समतावादी असल्यामुळे माझ्या हाताची 5 बोटं कमी जास्त लांबीची आहेत हे मला अजिबात सहन होत नाही. त्यामुळे मी आता माझ्या हाताची लांब असलेली बोटं छाटून सगळी बोटं एका लांबीची करतो असं. संविधानाला जी समता किंवा समानता अपेक्षित आहे ही गणिती समानता अपेक्षित नाही. हे युथ फॉर इक्वॅलिटी वाले लोक गणिती समानतेच्या अंगाने विचार करतात. आता हे आपल्याला नीट समजावं म्हणून मी एक उदाहरण देतो. समजा असं धरून चाला की एका घरामध्ये 4 लोक राहतात. ते 4 लोक कोण आहेत तर एक 80 वर्षाचे आजोबा आहेत, थकलेले आहेत, घरी अंथरुणावर पडून असतात. एक 40 वर्षाची माऊली आहे, त्या घराचा संसाराचा गाडा ती रेटत असते. एक 22 वर्षाचा तरुण आहे जो शेतामध्ये कष्ट करतो आणि एक 4 महिन्याचं बाळ आहे. आता त्या घरातल्या ह्या 4 माणसांचे नातेसंबंध काय नेमके हा विचार करत बसू नका. ही कल्पना आहे. 4 माणसं आहेत, 80 वर्षाचे आजोबा आहेत, 40-42 वर्षाची एक माऊली आहे, 22 वर्षाचा एक तरुण आहे शेतात काम करणारा आणि 4 महिन्याचं एक बाळ आहे. आणि त्या घरामध्ये 4 भाकरी आहेत आणि एक वाटीभर दूध आहे. आता हे गणिती समानतावाले जे आहेत त्यांच्या हातात जर निर्णय दिला तर ते असं म्हणतील की आम्ही समानतावादी आहोत, समतावादी आहोत आणि त्याच्यामुळे घरात 4 माणसं आहेत तर त्या 4 एकाला एक एक खायला लावा कारण आम्ही समतावादी आहोत. आणि जे वाटी आहे त्याचं सुद्धा घोटघोट 4 वाटेकरां चौघांना देऊन टाका. आता ही झाली गणिती समानता. पण त्या घरातली ती जी माऊली आहे 40-42 वर्ष, त्या माऊलीला मात्र असली गणिती समानता कळत नाही. तिला संविधानाला अपेक्षित असलेली जैविक समानता कळते आणि ती असं म्हणते की 80 वर्षाच्या आजोबांना जर बळजबरी एक भाकरी खाऊ घातली, ज्यांची पचनसंस्था कमजोर झालेली आहे, वीक झालेली आहे, तर त्या आजोबांचं पोट बिघडेल, त्यांचं एक अर्ध्या पाऊण भाकरीतच भागेल. आणि लहान 4 महिन्याच्या बाळाला भाकरी खाऊ घालण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्या बाळाची वाचलेली एक भाकरी ती शेतात कष्ट करणाऱ्या त्या तरुणाला देते कारण तो कष्ट करतो, त्याची गरज जास्त आहे. माऊली असं म्हणते की वाटीभर दुधाचे वाटे होणार नाहीत, त्या वाटीभर दुधावर हक्क असेल फक्त त्या 4 महिन्याच्या बाळाचा. कारण तिला संविधान अपेक्षित असलेली जैविक समता कळते, तिला गणिती समानता कळत नाही. हे जे जात आता संपली असं समजून, जातीचे दुष्परिणाम शिल्लकच नाहीत असं समजून काही आता दाखल्यावर जात लिहू नका असं आता मी दाखल्यावर जात लिहू नका असा उल्लेख करतोय म्हणून एक तपशील मुद्दाम सांगतो इथे की ज्या नागरिकांना आरक्षणाचे फायदे घेण्याची आता गरज वाटत नाही किंवा ज्यांना घ्यायचे नाहीत, जे आधीपासूनच
मोहीम सुरू केली आहे आणि ती योग्य आहे. त्यांनी जरूर लिहावं. पण जे अजून विकासाच्या खालच्या पायरीवर आहे, ज्यांना अजून विकासाची फळं खायला मिळायची आहेत, अशांना आता तुम्ही जात लिहू नका असं म्हणणं म्हणजे सामाजिक न्यायापासून वंचित करणं आहे. त्यामुळे आपला समाज एका पायरीवर नाही आहे. कुठल्याही एका मुद्द्याचा एकाच सूत्राने विचार करता येत नाही. काही लोकांना जात न लिहिणं परवडू शकतं, त्यांनी नाही लिहायला पाहिजे. ज्यांना अजूनही आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे, गरज आहे, त्यांना ही बळजबरी करून चालणार नाही. तर हे जे आरक्षणाचं सूत्र आहे, समान संधीचं तत्व आहे संविधानातलं, त्यासाठी आज आरक्षण, जातीनिहाय आरक्षण गरजेचं. मग पुढचा प्रश्न महाविद्यालयातले काही तरुण मला असं विचारतात की किती वर्ष हे आरक्षण, किती वर्ष चालू ठेवायचे अजून? आहे की मुळात या देशामध्ये आरक्षण काही फक्त संविधानानुसार 1950 साली आलेले असं नाही. त्याच्या आधी सुद्धा या देशात आरक्षण होतंच. त्याच्या आधी मुठभर लोकांनाच आरक्षण होतं. किंबहुना भारताच्या संविधानावर काही लोकांचा जो प्रचंड राग आहे, जे जंतर मंतरवर संविधान जाळतात, त्यांचं दुखणंच हे आहे की संविधानाचा कायदा येण्याच्या पूर्वी आम्ही कुणीतरी विशेष होतो, आम्हा मुठभरांना विशेष अधिकार होते, बाकी कोणाला काहीच अधिकार नव्हते, आम्हाला मात्र मुठभर लोकांना विशेष अधिकार होते. संविधानानं आमचे विशेष अधिकार नष्ट केले. म्हणजे सर वगैरे त्या किताब नष्ट केले, जमीनदारी नष्ट करून कुळांना जमिनीचा अधिकार देण्याचा हे अवलंब केला. शिक्षणाचा अधिकार मर्यादित लोकांना होता, 1950च्या आधी तो सर्वांना दिला. मतदानाचा अधिकार 1950च्या आधी मुठभर लोकांनाच होता, तो सर्वांना दिला. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधी संविधानाने. पण हेच तर दुखणं आहे संविधान विरोधकांचं, की आम्ही आधी कुणीतरी विशेष होतो, संविधानानं आम्हाला सगळ्यांच्या बरोबर एका रांगेत आणून बसवलं. तर ते जे विशेष अधिकार होते 1950च्या आधी मुठभर लोकांना, ते आरक्षणच होतं आणि ते हजारो वर्ष होतं. मग हजारो वर्षाच्या आरक्षणानं जे काही तयार झालं ते आता 70 वर्षाच्या संविधानाच्या काळामध्ये लगेच कसं संपेल? बरं, तेही अर्धवटच अंमलबजावणी झाली आहे मागच्या 70 वर्षात. बॅकलॉग ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी. बरं, हे झालं तात्विक विवेचन की अजून किती दिवस, तर अजून काही अजून बरेच वर्ष आवश्यक आहे. पण आपण एक प्रयोग करूया. मी नेहमी हा प्रयोग करायला सांगतो. जे लोक मला असं विचारतात की आरक्षण अजून किती दिवस, त्यांना मी असा एक प्रयोग करायला सांगतो की तुमच्या महानगरपालिकेमध्ये जा, तुमच्या नगरपालिकेत जा आणि तिथे जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांचं जात वास्तव एकदा कागदावर मांडा. क्लास 1चे कर्मचारी कोणत्या समाजाचे आहेत, क्लास 2चे कर्मचारी कोणत्या समाजाचे आहेत, क्लास 3चे कर्मचारी कोणत्या समाजाचे आहेत, आणि क्लास 4 जो आहे सफाई कर्मचाऱ्यांचा, ते कर्मचारी कोणत्या वर्गाचे आहेत. एवढा एक्झरसाइज जरी आपण आज केला तरी सुद्धा आरक्षण अजून किती दिवस, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजपणे मिळू शकतं. आता पुढे मी एका मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो की आरक्षणाच्या बाबतीत एक काय घोळ झालेला आहे. आरक्षण ज्यांना हवं आहे त्यांनी सुद्धा, आणि आरक्षणाला जे विरोध करत होते आजवर किंवा अजून करतात काही लोक, त्यांनी सुद्धा आरक्षण म्हणजे वैयक्तिक उत्कर्षाचं साधन मानले. हां, ते एक आर्ग्युमेंट आपण ऐकतो ना की मला 90% मार्क पडले आणि माझ्या वर्गातल्या दुसऱ्या मुलाला 80% मार्क पडले. या 80 मी सांगतोय, हे आर्ग्युमेंट करणारे म्हणजे त्याला 40च पडले आणि मला 90 पडले, मग त्या 40% वाल्याला प्रवेश मिळाला, मला 90% मिळून प्रवेश मिळाला नाही. हां, आता 40%, 50%, 60% कोणालाच प्रवेश मिळत नाही. आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये सुद्धा आता खूप स्पर्धा आहे, हे ते समजून घेत नाहीत. पण आपण पुढे जाऊया. तर हे जे आर्ग्युमेंट आहे, हे आर्ग्युमेंट कुठून येतं? तर माझी वैयक्तिक संधी हुकली. एक लक्षात घ्या की जे आरक्षणाचे समर्थक आहेत त्यांनी माझी संधी हुकली म्हणून आरक्षणाचा विरोध करणारा जो तरुण आहे त्याच्याबरोबर संवाद केला पाहिजे.
कारण त्याची अडचण बरोबर आहे, फक्त त्याच्या अडचणीचं उत्तर तो चुकीच्या ठिकाणी शोधतोय, किंवा त्याला चुकीच्या ठिकाणी उत्तर शोधायला या देशातले तिकडे मी नंतर येतो. पण माझा मुद्दा जो होता, आरक्षण हे वैयक्तिक उत्कर्षाचं साधन नाहीये. वैयक्तिक उत्कर्षाच्या साठी संविधानात खूप वेगवेगळ्या योजना असतात. त्या योजनेचा लाभ घेऊन आपला वैयक्तिक उत्कर्ष साधायचा असतो. मग आरक्षणाचा उद्देश काय आहे? आरक्षणाचा उद्देश संविधानाच्या 16व्या कलमामध्ये दिलेला आहे. हे 16वं कलम काय सांगतं की ज्या मागास वर्गांना सरकारच्या मते ज्या मागास वर्गांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन असा शब्द आहे संविधानात, ज्या मागास वर्गांना शासनाच्या नोकऱ्यांच्या मध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही, त्यांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून आरक्षण. म्हणजे हे वैयक्तिक उत्कर्षाचं साधन नाही आहे. तर जे समूह पिढ्यानपिढ्याच्या जातव्यवस्थेच्या अन्यायानं, हजारो वर्षाच्या जातव्यवस्थेमधल्या शोषणानं मागे पडलेले आहेत, सांस्कृतिक संचित ज्या समूहांच्या मध्ये तयार झालेला आहे, या समूहांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी. त्याच्यामुळे एखादा समूह असा असू शकतो की त्या समूहातली एखादी व्यक्ती प्रचंड अडचणीत आहे, गरीब आहे, तिला शिक्षण मिळत नाही, पण ती ज्या समूहामधून सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रतिनिधित्व आहे, अशा वेळेला ती जी व्यक्ती आहे, गरीब व्यक्ती, तिची अडचण आपण समजून घेऊ, तिच्याबरोबर संवाद करू आणि त्या व्यक्तीला हे समजावून सांगू. म्हणजे ज्याला 90% मार्क मिळालेत, गरीब आहे पण त्याला प्रवेश मिळाला नाही आरक्षणाच्या प्रवर्गात नसल्यामुळे, त्याला आपल्याला हे समजावून सांगावं लागेल की बाबा रे, तुझी शिकण्याची हौस बरोबर आहे, तुला 12वी नंतर चांगल्या कोर्सला प्रवेश मिळावा पाहिजे ही तुझी इच्छा बरोबर आहे, तुला तो मिळाला नाही म्हणून तुझं नाराज होणे स्वाभाविक आहे, पण तू तुझ्या प्रश्नाचं उत्तर आरक्षणाच्या माथी मारू नकोस, तुझ्या प्रश्नाचं अडचण आरक्षणात शोधू नकोस. आरक्षण हे मागास वर्गांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे आणि तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर योग्य ठिकाणी जिथं मिळेल तिथपर्यंत तुला जाऊच द्यायचं नाही, असं इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांची रणनीती आहे. पण आपल्याला त्या तरुणाला हे समजावून सांगितलं पाहिजे की तुझं उत्तर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कुठं आहे. आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मराठा समाजातले अनेक तरुण मागचे काही वर्ष आर्थिक निकषावरती आरक्षण द्या अशी मागणी करायचे. तर संविधानाला आर्थिक निकषावरती आरक्षण देणं मान्य नाहीये. संविधान ज्या मागास पर्याप्त प्रतिनिधित्व नाही हे म्हणताना ह्या मागासलेपणाचा निकष सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आहे असं मानतं. आर्थिक मागासलेपणा पण हा आरक्षणाचा निकष संविधानाला मान्य नाहीये. आता म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेला की लोक तेवढी त्यांना आपली समज आहे त्या पद्धतीनं बोलतात. अनेक तरुण माझ्या समोर वाद घालतात कॉलेजमध्ये मी बोलल्यावर की कशा जो गरीब आहे त्याला आपण न्याय दिला पाहिजे असं म्हणतात. पण त्यांना हे लक्षात येत नाही की गरिबीचा निकष म्हणजेच आर्थिक निकष त्याची अंमलबजावणी करणं फार अवघड आहे. कारण जात लपवता येत नाही पण उत्पन्न लपवता येतं. आपण बघतो अनेक वेळेला अगदी 20-25 लाखाचा टर्नओव्हर असणारा एखादा जो व्यावसायिक असतो त्याला सुद्धा अल्प उत्पन्न गटाचं सर्टिफिकेट आपल्या समाजात मिळू शकतं. आज बहुतांश शेतकरी अडचणीत आहेत. आमच्या महाराष्ट्रातले कोरडवाहू मराठवाड्यातले कोरडवाहू शेतकरी तर प्रचंड अडचणीत आहेत. मराठवाड्यातले, विदर्भातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातले. पण जे कोणी थोडीफार 10-15 एकर ऊसाची शेती करणारे शेतकरी आहेत थोडेफार, त्यांनाही सहजपणे अल्प उत्पन्न गटाचं सर्टिफिकेट मिळू शकतं. म्हणजे उत्पन्न लपवता येतं, जात लपवता येत नाही. जात तुम्हाला मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाही, सोडायची म्हणलं तरी सोडत नाही जात तुमची साथ. म्हणून आर्थिक निकषाची अंमलबजावणी करणं फार अवघड आहे. या निमित्ताने एक तुम्हाला मुद्दा सांगतो मी
की मध्य प्रदेशमध्ये जेव्हा दारिद्र्य रेषेच्या खालील कुटुंबांची यादी तयार झाली आणि त्याच्यामध्ये जेव्हा बरेचसे श्रीमंत लोकच जाऊन बसले, आपल्याकडे अनुभव आहे तो, दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये नको तेच श्रीमंत लोक जाऊन बसले. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने मध्ये एक गमतीशीर असा फतवा काढला होता की जे जे दारिद्र्य रेषेच्या यादीत आहेत आणि जे जे दारिद्र्य रेषेच्या यादीत आलेले आहेत त्यांनी आपल्या घरावर मी गरीब आहे अशी पाटी लावावी. आता हे चूक होतं, कारण मग जे गरीब लोक आहेत त्यांचीही थट्टा त्याच्यात झाली असती. पण मुद्दा काय होता की नको ते लोक जाऊन बसले त्या दारिद्र्य रेषेच्या यादीत. आणि आर्थिक निकषावरच्या अंमलबजावणी इतकी सोपी नाही, अवघड आहे. बरं, उत्पन्न बदलत पण राहतं ना. आज मागाशी मी म्हणालो तसं 20-25 लाखाकडे लक्ष दिलं नाही, बेजबाबदारपणे वागला, खर्चच करत राहिला, धंदाही नीट केला नाही, तर 4-5 वर्षात तो गरीब पण होऊ शकतो. पण त्याच्याच मुलांनी पुन्हा धंदा नीट चालवला तर पुढच्या 4-5 वर्षात तो पुन्हा सुस्थितीत येऊ शकतो. त्यामुळे आर्थिक निकष हे बदलते असतात. पण मुळात आरक्षणाचा जो निकष किंवा जे उद्दिष्ट आहे हे सामाजिक आणि शैक्षणिक पणावरचा उतारा म्हणून आहे. आता मराठा समाजाला जे आरक्षण दिलं गेलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळात आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळातही हे आर्थिक निकषावर दिलं गेलेलं नाहीये, तर आयोगाची नेमणूक करून त्या आयोगाचा अहवाल मिळवून SC-BC नाव म्हणजे स्पेशल कॅटेगरी मागासवर्गीयातली निर्माण करून शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या हा वर्ग मागासलेला आहे असा अहवाल आल्यानंतर ते दिलेलं आहे. त्याला न्यायालयात आव्हान दिलं गेलेलं आहे. ते आता न्यायालयाचा निर्णय काय येईल त्याच्याविषयी आपण न्यायालयात बघूया. मी या निमित्ताने एक मात्र जरूर सांगेल की फारुख अहमद आपल्यासोबत हे लाईव्ह बघतायत. आम्ही सुराज्य सेनेच्या वतीनं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोबत एक मोठं अभियान 2 वर्ष राबवलं आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आहेत, मराठा समाजाचे शेतकरी आहेत. त्यामुळे शेतीचं विभाजन होत गेले, तुकडे म्हणजे जे पूर्वी 40 एकराचे शेतकरी होते ते आज 2-2 एकराचे अल्पभूधारक शेतकरी झालेत. शिवाय सरकारचं धोरण शेतीच्या बाबतीत अतिशय उपेक्षेचं आहे, अतिशय शेतीवर अन्याय, शेती आणि शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे. आणि या सगळ्यामुळे शेतकरी, मराठा समाजातला शेतकरी आज अडचणीत आहे, गरिबीमुळे अडचणीत आहे. गरिबीमुळं मराठा समाजातल्या तरुणांना शिक्षण मिळत नाही, त्या शिक्षण चांगलं मिळत नाही म्हणून नोकऱ्या मिळत नाही आणि मग याच्यातून एक प्रकारचे कुंठित अवस्था शेतकरी जीवनाला आलेली आहे. आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा, म्हणजे मी स्वतःला आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता मानतो, मी समाजवादी आहे, परंतु मी नेहमी असं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे विचार आणि कार्यक्रम हे समाजवादी होते म्हणून मी समाजवादी आहे. त्यामुळे मी स्वतःला आंबेडकरवादी पण मानतो. त्यामुळं आंबेडकरी चळवळीतल्या सर्व जाणत्या लोकांनी मराठा समजून घेतलं पाहिजे. शेतीच्या दुरावस्थेमुळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर शेतीच्या उत्कर्षामध्येच आहे आणि शेतीबद्दलच्या योग्य धोरणामध्ये आहे हे समजावून दिलं पाहिजे सर्व मराठा समाजातल्या तरुणांना. मी त्याच्यातल्या आणखी एका मुद्द्याकडे नंतर परत येणार आहे. तर हा जो मुद्दा आहे की आर्थिक निकषावरती अंमलबजावणी करणं अवघड आहे आणि संविधानाचा तसा उद्देशही नाही. हे आरक्षणचं धोरण प्रामाणिकपणे आपल्या देशात अवलंबायची गरज आहे. हा, इथे आता एक असं लिहिलं गेलेलं आहे की आर्थिक परिस्थिती ही ढासळी की सर्वच ढासळतं. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तेच लॉजिक मांडलं गेलेलं आहे आरक्षण देताना की तुम्ही एकदा गरिबीचा मुकाबला अनेक वर्ष करायला लागलात की गरिबीमुळं मग तुमचं स्टेटस पण डाऊन होतं आणि आपोआपच तुम्ही सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागे पडतात. याच लॉजिकवर मराठा आरक्षण आता दिलं गेलं मी मानतो. सुप्रीम कोर्ट त्या बाबतीत काय भूमिका घेते त्याच्यावर आपण लक्ष ठेवू. त्याचबरोबर मराठा समाजाच्या विशेषतः शेतीवर आधारित असलेल्या
आपल्याला शेतीबद्दलही गंभीरपणे विचार करण्यासाठी आहे. हे बरोबर आहे. खाली जे लिहिलेलं आहे आता एकाने प्रतिक्रिया, की गरिबी हटाव हा काही आरक्षणाचा उद्देश नाही. आरक्षणाचा उद्देश सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समूहांना न्याय देणं हा आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना मला एक मुद्दा मांडायचा आहे, की इथं फारुख अहमद यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, की सरकारनं आर्थिक निकषांच्या आधारावरती जे 10% आरक्षण दिलेले केंद्र सरकार, त्याचं ते काय आहे? माझं स्पष्ट मत तुम्हाला मी सांगतो, की आर्थिक निकषाच्या आधारे केंद्र सरकारने दिलेलं 10% आरक्षण हे संविधानातल्या तरतुदीवरती टिकणारं नाही. माझा जो काही संविधानाचा अभ्यास आहे त्याच्यानुसार आर्थिक निकषावरती आरक्षण देणं हे संविधान संमत कायदा नाही. आता न्यायालय काय करेल याचं मला माहित नाही, कारण न्यायालयाचे अनेक निर्णय आजकाल चक्रावून टाकणारे आहेत. पण माझा जितका संविधानाचा अभ्यास आहे, आर्थिक निकषावरती आरक्षण हे मराठा समाज हा अनेक वर्षांच्या गरिबीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आता मागास आहे, अशा अहवालाच्या आधारे दिलं गेलेलं आहे. मग त्या अहवालावरती सुप्रीम कोर्टाचं मत काय आहे ते आपण बघणार आहोत. माझं मत, मी मराठा समाजाबद्दलच बोललोय, की मराठा समाजातले 95% शेतकरी समाज जो आहे तो आज अडचणीत आहे, तो आज गरिबीत आहे. त्याची अडचण समजून घेतली पाहिजे आणि त्या अडचणीवरचं उत्तर समाजातल्या जाणत्या लोकांनी त्या प्रश्नाला ऍड्रेस केलं पाहिजे, त्या उत्तराची दिशा दाखवली पाहिजे. आता आपण आणखी पुढे जाऊया. आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे, आणि तो मुद्दा असा आहे की आरक्षण हे आज फक्त सरकारी शिक्षण व्यवस्था आणि सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये आहे. मी आता राजकीय आरक्षणाबद्दल बोलत नाहीये. राजकीय आरक्षणाला संविधानात फक्त 10 वर्षाची मर्यादा घातलेली होती. ती 10 वर्षांची मर्यादा संसदेमधले सर्व पक्ष, म्हणजे जे पक्ष खाजगीत राजकीय आरक्षणाला विरोध करतात, कुजबूज मोहीम चालवणारे पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष, जे खाजगीमध्ये आरक्षणाबद्दल अतिशय विषारीपणे बोलतात, अशा पक्षांनी सुद्धा राजकीय आरक्षणाची 10 वर्षाची मुदत पुन्हा पुन्हा वाढवताना संसदेमध्ये पाठिंबा दिलेला. त्याच्या बाबतीत बाळासाहेब आंबेडकरांनी एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा व्हावी. पण आज मी त्याच्याविषयी काही बोलणार नाहीये, कारण त्याच्याविषयी आपल्या सर्वांना नीट समोरासमोर बसून चर्चा करण्याची गरज आहे, म्हणून मी त्याविषयी बोलणार नाही. पण शिक्षण आणि नोकऱ्यातलं जे आरक्षण आहे हे फक्त सरकारी शिक्षण संस्था आणि सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये आहे. आता खाजगी शिक्षण संस्था वाढत चाललेल्या आहेत. सरकार सार्वजनिक क्षेत्रामधली आपली गुंतवणूक कमी करते. सरकार आता रेल्वे मधला आपल्या अनेक व्यवस्था विकून टाकायला निघाले. सरकार BSNL विकून टाकायला निघाले. सरकार एअर इंडिया विकून टाकायला निघाले. ज्या नवरत्न कंपन्या आहेत, HPCL असेल, भेल असेल, अशा अनेक नवरत्न कंपन्या ज्या फायद्यामध्ये आहेत, ज्या सामान्य भारतीय नागरिकांच्या करामधून आणि त्या कंपन्यांच्या मधल्या कामगारांच्या कष्टामधून उभ्या राहिलेल्या आहेत, अशा नवरत्न कंपन्या ज्या फायद्यात आहेत, त्याच्यातले आपले शेअर्स विकून खाजगीकरणाचं सरकार सगळं धोरण अवलंबत आहे. सरकारचा कल्याणकारी योजनांच्या वरचा खर्च कमी होत चाललेला आहे. अशा काळामध्ये आरक्षण हा शेती करणाऱ्या सर्वच जाती अडचणीत आहेत, बरोबर, मला मान्य. आरक्षणाच्या कक्षेतल्या नोकऱ्या कमी कमी होत चाललेल्या, आरक्षणाच्या कक्षेतल्या शैक्षणिक संधी कमी होत चाललेल्या आहेत. मग जर आरक्षणाच्या कक्षेतल्या संधीच कमी होत चाललेल्या आहेत, तर ज्यांना आधीपासून आरक्षण होतं ते समूह सुद्धा, आणि ज्यांना नव्याने आरक्षण मिळाले ते समूह सुद्धा, अशा सर्वांनीच एका मुद्द्याचा विचार केला पाहिजे की आपण नेमकं कशासाठी भांडत आहोत. कमी 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 होत चाललेली, आणि मग जी राहिलेला तुकडा आहे त्या तुकड्याची उडाताण आपण आरक्षणाच्या निमित्ताने करत आहोत. मी आरक्षण कसं गरजेचं आहे आणि आरक्षणाचा निकष काय आहे ही मांडणी आधी केलेली आहे. मी आरक्षणाच्या चळवळीतला लढणारा एक सैनिक आहे गेले अनेक वर्ष, पण आरक्षणाच्या चळवळीत लढणाऱ्या आपल्या सगळ्यांना
ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की खाजगीकरणाचं धोरण हे अप्रत्यक्षपणे आरक्षण संपवण्याचं कारस्थान आहे. त्या खाजगीकरणाच्या धोरणाला जर समर्थपणे आपण विरोध केला नाही तर आपण आरक्षणाच्या लढाया ज्या करत आहोत त्यालाही फारसा अर्थ उरणार नाही. म्हणजे आज झालंय कसं की खाणारे 10 आहे आणि भाकरी एकच आहे. खाणारे 10 आणि भाकरी एक ही परिस्थिती कायम अशीच राहणार आहे असं समजून आपण त्या असलेल्या एक भाकरीसाठी ओढाताण करत आहोत. आणि जेव्हा आपण ही परिस्थिती अशीच राहणार म्हणून असलेल्या एक भाकरीसाठी ओढाताण करत राहू तेव्हा त्याचा अपरिहार्य परिणाम असा होईल आणि म्हणून खाणारे जर 10 असतील तर भाकरी 10 का थापल्या जात नाहीत हा प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे. असलेल्या एक भाकरीसाठीच जर का भांडत राहिलो तर मग आपल्यात भांडणं लागणार. पण भाकरी 10 का थापल्या जात नाहीत असा प्रश्न उपस्थित केला तर आपल्या सर्वांची एकत्रित लढाई ज्यांच्यावर भाकरी थापण्याची जबाबदारी आपण दिलेली आहे म्हणजे मतदान करून ज्यांना आपण निवडून दिलेले आहे सत्तेत बसवले त्यांच्या विरोधामध्ये लागेल. आणि म्हणून खाजगीकरणाच्या धोरणाला आपल्याला विरोध करायला पाहिजे जर आरक्षण टिकवायचं असेल तर या मुद्द्याकडेही आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. या मुद्द्यावरती माझ्याशी किती लोक सहमत होतील याची मला कल्पना नाही परंतु ते माझं मत आहे ते मी मांडतो. फक्त ते माझं मत आपण सर्वजण शांतपणे ऐका. आरक्षणाच्या कक्षेत नसलेले जे समूह आहे त्याच्यातून अनेक वेळेला असा एक प्रश्न उपस्थित केला जातो की आरक्षण ठीक आहे परंतु त्या आरक्षणाचा फायदा त्या समाजातल्या अधिक गरजूंना मिळावं, अधिक गरिबांना मिळावं आणि ते मिळत नाही. म्हणजे रोख असा असतो की तेच लोक आरक्षणाचा पुन्हा पुन्हा फायदा घेत आहेत. याचा आपल्याला नीट विचार करून याला उत्तर दिलं पाहिजे. आता असं आहे की अनेक वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये आरक्षणाचा फायदा घेऊन कुणीतरी एक वडील क्लर्क झालेले असतात. आता त्या क्लर्क झालेल्या वडिलांचा मुलाला किंवा मुलीला जर त्याच्या पुढे जाऊन IAS व्हायचं असेल तर मग तुम्ही एकदा क्लर्कच्या पदासाठी आरक्षण घेतले आता पुन्हा घेऊ नका असं म्हणणं अन्यायकारक ठरणार आहे. त्यांना वरच्या पायरीवर जाण्याची स्वाभाविक इच्छा असणार आहे. हा समजा एखाद्या घरामध्ये 2 मुलं IAS झालेले आहेत किंवा त्यांचे आई वडील IAS आहेत अशा घरामध्ये आरक्षणाचा फायदा घेऊ नये असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला आपलं काय उत्तर असणार आहे? माझं उत्तर हे आहे त्याचं की ज्यांना कोणाला असं वाटतं की आरक्षणाचा फायदा त्या प्रवर्गामधल्या अधिक गरीब जाती आणि त्या प्रवर्गामधले अधिक गरजू कुटुंबांच्या पर्यंत पोहोचावा असं जर वाटत असेल तर पहिल्यांदा आपल्याला हे बोललं पाहिजे की त्या प्रवर्गामध्ये ज्या जागा आरक्षित असतील त्या प्रवर्गासाठी एखाद्या विशिष्ट आस्थापनेमध्ये एखाद्या प्रवर्गासाठी ज्या जागा आरक्षित असतील त्या अंतिमतः त्याच प्रवर्गातल्या उमेदवारांना मिळतील असं पहिल्यांदा ठामपणे निश्चित केलं पाहिजे. असं निश्चित केल्यानंतर मग पुढे आपण असं म्हणू शकतो की एका विशिष्ट प्रवर्गातल्या जागांच्यासाठी 10 जागा असतील आणि जर 100 अर्ज आले असतील तर त्या 100 जणांमधून जे 10 जण निवडायचे आहेत ते अधिक गरजू निवडले जावेत. पण त्यातले माझं वाक्य असं आहे की त्या 100 जणांच्या मध्ये जे आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती सुधारलेली आहे त्यांना रांगेत मागे ठेवा. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये असं म्हणू नये, त्यांना रांगेत मागे ठेवा. म्हणजे मग जो तुमचा उद्देश आहे की अधिकाधिक गरजूंपर्यंत ते आरक्षण पोहोचावं हा यशस्वी होऊ शकतो. कारण असं आहे की उच्च शिक्षणामध्ये ज्या आरक्षणाच्या संधी आहेत तिथे अनेक वेळेला पुरेसे अर्जही येत नाहीत आणि मग गरजूंना मिळावं असं म्हणत असताना कदाचित त्या जागा त्या प्रवर्गाच्याच ताब्यातून जाऊ शकतात आणि हे मात्र होता कामा नये. अशी व्यवस्था करून जे गरजू आहेत अधिक गरजू आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा फायदा पोहोचावा अशी व्यवस्था करणं शक्य आहे. पण धोरणाच्या अंमलबजावणीचे प्रश्न आहे. म्हणजे आरक्षणाच्या
अंमलबजावणी अधिक निर्दोष कशी करता येईल याचे प्रश्न आहेत, याच्यावर चर्चा होऊ शकते. पण असा मुद्दा उपस्थित करून आरक्षणाबद्दलच जर तुमच्या मनात काही शंका असतील तर मग मात्र तुमच्या बरोबर संवाद होऊ शकणार नाही, हेही तितकंच खरंय. एकच मी सांगू इच्छितो. आता याच्यात अनेक प्रश्न आहेत. मी स्वतःला तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की संविधानातल्या 16व्या कलमानं नोकऱ्यातल्या राखीव जागाचा मुद्दा आलेला आहे. पण संविधानात जे 41व कलम आहे, हे 41व कलमाने सरकारवर अशी जबाबदारी टाकलेली आहे की या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या मुलाला चांगला रोजगारही मिळाला पाहिजे. संविधानातलं 41व कलम हे असं सरकारवर जबाबदारी टाकतंय, कारण ते असं म्हणतंय की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि चांगलं त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मग आपण ह्या 41व्या कलमाचा कधी विचार केलाय का? माझा जो संविधानाचा अभ्यास आहे, माझ्या मते संविधानामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये जे 38, 39, 41, 45 आणि 47 ही जी कलम आहेत, ही कलम आर्थिक विषमता कमी करण्यासाठी उपयोगी असणारी कलम आहेत. आर्थिक विषमता कमी करणे. आणि बाबासाहेबांची अशी इच्छा होती संविधान लिहित असताना की आर्थिक विषमता कमी करणारी ही कलम मूलभूत अधिकार म्हणून दिले जावे. म्हणजे विशेषतः संपूर्ण शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि उपजीविकेची साधनं मिळण्याचा अधिकार हे मूलभूत अधिकार म्हणून द्यावेत अशी बाबासाहेबांची इच्छा होती. पण संविधान सभेतल्या इतर सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला नाही, म्हणून बहुमतानं ते होऊ शकलं नाही. मग ते मार्गदर्शक तत्वामध्ये गेले. म्हणजे त्याला न्यायालयीन संरक्षण नाही. मूलभूत अधिकार असेल तर न्यायालयीन संरक्षण मिळतं. उलट आपण आता अशी लढाई करायला पाहिजे सगळ्यांनी की या देशातल्या प्रत्येक मुलाला मुलीला चांगलं शिक्षण मिळालं. समर्थक आहोत म्हणजे आम्ही काही ब्राह्मण समाजातल्या गरीब कुटुंबाचे शत्रू नाही आहोत. जर गावात एखादं ब्राह्मण कुटुंब असेल आणि ते गरीब असेल तर त्या कुटुंबातल्याही मुलाला मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. पण त्यांनी त्याचं उत्तर आरक्षणात शोधू नये, त्याच्यासाठी 41व कलम हे म्हणजेच थोडक्यात सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार ही 41व्या कलमाची भूमिका आहे. तर आपल्या सर्वांनाच एकत्रित येऊन 41व्या कलमाच्या आधारे एक मोठी लढाई लढण्याची गरज आहे. आपण कोणीच केवळ आपापल्या समाजापुरता विचार करून या देशासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत आणि कोणाही एका समाजाचं भलं होणार नाही. आरक्षणाचा उद्देश सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी आहे, हे ठामपणे सांगूच. पण हे ठामपणे सांगत असताना सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या कक्षेत जे येत नाहीत पण गरीब असतील तर अशा कुटुंब सुद्धा भारतीय आहेत आणि त्यांचा प्रश्न आरक्षणातून नव्हे पण अन्य कुठल्या मार्गाने सुटू शकतो, हा आपल्या बोलण्याचा विषय असायला पाहिजे. आम्ही आपल्या आरक्षणापुरतं आणि आमच्या समूहापुरतं बोलू असं करून चालणार नाही. मी आता शेवटी एक मुद्दा मांडतो आणि मग मी थांबतो. कारण जे प्रश्न येत आहेत ते प्रश्न बहुतांशी मी बोलताच सगळ्यांचा संदर्भ घेतलेला आहे. एक शेवटचा मुद्दा मांड. मला महाविद्यालयात अनेक वेळेला आरक्षणावर बोलल्यावर तरुण असं विचारतात की हे भारतातच आहे फक्त असं आरक्षण. हे खरं नाही. अमेरिकेसारखा जो भांडवलशाही देश आहे त्या अमेरिकेसारख्या देशात सुद्धा आरक्षण आहे. तुम्ही गुगलवर जा आणि गुगलवर जाऊन तिथे अफर्मेटिव्ह ॲक्शन असं टाईप करा. अफर्मेटिव्ह ॲक्शन असं टाईप केल्याबरोबर जी माहिती तुम्हाला मिळेल ती तुम्ही वाचा. फार महत्त्वाची माहिती आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा याच पद्धतीची मांडणी आहे की ज्या समूहांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही. विकास सूर्यवंशी विचारतायत खाजगी क्षेत्रात आरक्षण तत्व लागू करता येईल का? मी हा माझा मुद्दा मांडतोय त्याच्यातच त्या मुद्द्याकडे येतो. हे बघा, अमेरिकेमध्ये जी मांडणी आहे की ज्या समूहांना तिथे ते रंगांच्या आधारे आहे किंवा इथनिसिटीच्या आधारे तिथे भेदभाव आहे, तर ज्या समूहांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही
पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा समूहांना काही जागा राखीव ठेवण्याची किंवा वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याची तरतूद अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या आधारे अमेरिकेमध्ये त्याचे कायदे बनवलेले आहेत. अमेरिकेमध्ये या अफर्मेटिव्ह ॲक्शनची अंमलबजावणी करण्यासाठी इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी ॲक्ट बनलेला आहे. गुगलवर जाऊन शोधा, इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी ॲक्ट बनलेला आहे. तर आरक्षण तिथं पण आहे, पण अमेरिकेतलं आरक्षण फक्त सरकारी क्षेत्रापुरतं नाही, ते खाजगी बिझनेसेस जे आहेत तिथं पण आहेत. म्हणून ती जी एक मागणी मध्ये रामदासजी आठवलेंनी केली होती, आता ती त्याच्या फार आग्रह धरत नाही आहेत, पण खाजगी क्षेत्रातही आरक्षण असावं या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण खाजगी क्षेत्र हे केवळ उद्योगपतींच्या पैशावर उभं राहिलेलं नसतं. खाजगी क्षेत्र हे काही केवळ त्यांच्या कल्पनाशक्तीवर उभं राहिलेलं नसतं. त्याच्यामध्ये सरकारची साधनं आणि सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणावरती गुंतलेला असतो. त्यामुळे खाजगी क्षेत्रातही आरक्षण पाहिजे. आता इथे मी शेवटचा माझा मुद्दा खाजगी क्षेत्रातल्या आरक्षणासाठी सुद्धा किंवा सरकारी क्षेत्रातल्या आरक्षणाच्या बाबतीत गुणवत्तेचा मुद्दा मध्ये आणला जातो की गुणवत्ताचं काय होईल. तुम्ही जर का आरक्षणाच्या नावाने विशेष संधी देत राहिलात तर गुणवत्तेचं काय होणार. ह्या गुणवत्तेच्या प्रश्नाचा जरा चिरफाड करायची गरज आहे मित्रांनो. कसली गुणवत्ता, म्हणजे गुणवत्ता कशाला म्हणायचा हाच प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. जी व्याख्या बनवलेली आहे ही व्याख्याच अतिशय भेदभाव करणारी आहे. त्यामुळे कुठली गुणवत्ता, म्हणजे आज सुद्धा वर्गामध्ये मॉनिटर निवडायचा असेल तर जो 1 ऑगस्टला आणि 2 ऑक्टोबरला चांगलं पाठ केलेलं भाषण टळाटळा बोलून दाखवतो त्याला मॉनिटर करतात. पण चांगलं चित्र काढणारा मुलगा, झाडावर सरसर सरसर चढणारा मुलगा किंवा चिखलाचा गोळा बनवून त्याच्यापासून भराभर काही वस्तू बनवणारा मुलगा, याला वर्गात कधी मॉनिटर करतात का? नाहीत करत. पाठांतर करणं आणि पाठांतर केलेल्या गोष्टी अर्थ समजलेला नसता सुद्धा, म्हणजे तुकाराम महाराज म्हणाले होते की वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी वाहावा भार माथा. म्हणजे तुम्ही नुसतंच पाठांतर करत राहिलात, जे ज्ञान तुम्ही सांगत राहिलात इतके दिवस, ते ज्ञान नवनिर्मितीचं ज्ञान नव्हतं. ते सगळं भेदभावाचे विधिनिषेध सांगणारं ज्ञान होतं. हे करू नका, ते करू नका, समुद्र प्रवास करू नका, अमुक केलं तर पाप होतं, तमुक केलं तर अजून पाप होतं, असं विधिनिषेध सांगणारं जे ज्ञान आहे ते पाठ करायचं आणि अर्थ न कळता भडाभडा बोलून दाखवायचं, याला तुम्ही ज्ञान मानलं. पण पाभर एका सरळ रेषेत चालवणं याला कधी ज्ञान मानलं नाही. पाभर सरळ रेषेत चालवणं आणि पेरणी नीट करणं हे काही कोणालाही येड्या गबाळ्याला करता येत नाही. परंतु याला तुम्ही स्किल मानलं नाही, याला तुम्ही कौशल्य मानलं नाही. तुम्ही गुणवत्तेची जी व्याख्या या समाजात रुजवली आहे ही अन्यायकारक, भेदभाव करणारी होती. आणि म्हणून तर भारत हजारो वर्षांमध्ये परत परत गुलाम झाला. आज या 70 वर्षांमध्ये जे गुणवत्तेचं कौतुक सांगतात, त्या गुणवत्तेचं कौतुक सांगणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे की 1950च्या आधी तुम्हा मुठभर लोकांनाच सगळे अधिकार होते. एकलव्याला शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. सावित्रीबाई जेव्हा मुलींच्यासाठी पहिली शाळा काढत होत्या तेव्हा तुम्ही त्यांना धर्माचं नाव घेऊन सांगितलं की धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे. तुम्हा लोकांनाच, मुठभर लोकांनाच अधिकार होते 50च्या आधी. मग 1950 आधीच्या 1000 वर्षात भारत पुन्हा पुन्हा गुलाम का झाला, भारत गरीब का राहिला इतक्या वर्षामध्ये, याचं उत्तर कोण देणार? त्यावेळेला तो तुमचीच गुणवत्ता काम करत होती. मग इथे आरक्षणाच्या गरजेसाठी एक जो वेगळा मुद्दा आहे की सामाजिक आणि शैक्षणिक मागास समूहांना इतरांच्या बरोबर आणण्यासाठी विशेष संधी म्हणून आरक्षण. पण आरक्षणाचा या देशाला पुढे नेण्यासाठी सुद्धा गरज आहे. तो एक मुद्दा मी सांगतो आणि थांबतो. बाबासाहेब आंबेडकरांचं एक छोटं पुस्तक आहे
ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती प्रथेचे विध्वंसन, हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी एक मुद्दा असा उपस्थित केलाय. हा जो मुद्दा आहे की जाती प्रथेनं सामाजिक शैक्षणिक मागासले पण निर्माण केलं आणि पूर्वाश्रमीचे अस्पृश्य किंवा शूद्र जाती समूहांच्या वरती प्रचंड अन्याय केला. हा झाला एक दुष्परिणाम. पण जाती प्रथेनं संपूर्ण समाजाचंच, भारतीय समाजाचंच नुकसान केलेलं आहे. कसं? देश चालवण्यासाठी जी माणसं निवडायची असतात ही 1950च्या आधी एका मर्यादित समूहांच्या मधून माणसं निवडली गेली देश चालवायला. तुम्हाला तुमचा देश जर पुढे न्यायचा असेल, तुम्हाला तुमच्या भारत राष्ट्राला जर का उत्कर्षाच्या वेगवेगळ्या पायऱ्यावरती घेऊन जायचं असेल, तर तुमचा देश पुढे जाण्यासाठी जे शिक्षक निवडले जातील, जे इंजिनियर निवडले जातील, जे वकील निवडले जातील, जे आर्किटेक्ट निवडले जातील, समाजाचं नेतृत्व करणारे हे जे समूह सगळे निवडले जातील, हे निवडताना व्यापक समूहामधून हे निवडले गेले पाहिजे. फ्रॉम अ लार्जर कॉन्स्टिट्युएन्सी यू शुड सिलेक्ट द पर्सन्स हु वॉन्ट टू लीड द कंट्री. पण 1950च्या आधी निर्मितीची कौशल्य असणारे जे समूह होते, 12 बलुतेदार, कुणबी, पूर्वाश्रमीचे अस्पृश्य समूह, भटके विमुक्त, ज्यांच्याजवळ निर्मितीची कौशल्य होती, सर्जनशीलता होती, धोका पत्करण्याची तयारी होती, अशा समूहांच्या मधून देशाचं नेतृत्व करणारी माणसं निवडली नाहीत. नेतृत्व करणारी म्हणजे फक्त नेते नाही म्हणत मी. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट हे नेतृत्व करत असतात समाजाचं. ही माणसं तुम्ही एका मर्यादित समूहांच्या मधून निवडली, परिणामी देश गरीब राहिला, परिणामी देश गुलामीमध्ये गेला सतत. म्हणून देशाला जर पुढे न्यायचं असेल, देशामधल्या नवनिर्माणकारी क्षमतांना संधी देत देत जर देश पुढे न्यायचा असेल, तर व्यापक कॉन्स्टिट्युएन्सी मधून ही माणसं निवडली गेली पाहिजेत, जे 1950च्या आधी होत नव्हतं. आरक्षणामुळे हे होणार आहे की जे जंगलात फिरतात, जे धाडस करू शकतात, ज्यांच्याजवळ केवळ पाठांतराचं कौशल्य नाहीये, अशा समूहांच्या मधून देश चालवणारी माणसं जर निवडली गेली, तर भारताचं जे पिढ्यानपिढ्याचं दारिद्र्य आहे, भारत जो पिढ्यानपिढ्या मागे राहिला, हे आरक्षणाचं धोरण प्रामाणिकपणे अवलंबलं तर भारताचे हे प्रश्न सुटू शकतात. या कारणासाठी सुद्धा, म्हणजे देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा, योग्य गुणवत्तेचा आदर करण्यासाठी केवळ पाठांतराच्या क्षमतेचा नव्हे, निर्माणकारी क्षमतेचा, एका दाण्यातून 1000 दाणे निर्माण करण्याचं जे कौशल्य आहे, पाभर चालवण्यापासून ते औत चालवण्यापर्यंत, किंवा लोहार समाजाचं तापलेल्या भट्टीसमोर लोखंडाच्या गोळ्यावर घाव घालून अवजार बनवण्याचं, अशा अनेक कौशल्य आहेत 12 बलुतेदार समाजाजवळ. या कौशल्यांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाची गरज आहे. आणि केवळ आरक्षणाची नव्हे, तर मी अमेरिकेतला मुद्दा सांगत होतो की अमेरिकेत केवळ नोकऱ्यांच्या मधलं आरक्षण नाहीये, तर नोकऱ्यांच्या पलीकडचा सामाजिक न्याय आहे. सरकारची ठेकेदारी असेल, सरकारच्या योजना असतील, बँकेतून दिलं जाणारं कर्ज असेल, स्वयंरोजगारी उभे करताना असेल, अशा प्रत्येक ठिकाणी सामाजिक न्याय जपला पाहिजे. आणि भारतीय संविधानाला जो सामाजिक न्याय अपेक्षित आहे, तो महिलांच्यासाठी अपेक्षित आहे, तो बालकांच्यासाठी अपेक्षित आहे, आणि तो मागास समूहांच्यासाठी पण अपेक्षित आहे. आता मी शेवटी खरोखरच फक्त एक मुद्दा मांडतो आणि थांबतो. आरक्षणाच्या संदर्भातले अनेक लढे आज सुरू आहेत, त्या सगळ्यांच्या बद्दल मला बोलणं शक्य नाही थोड्या वेळेत. माझ्या पुस्तकात मी सविस्तर लिहिलेलं आहे प्रत्येक आरक्षणाच्या लढाईबद्दल, आपले भविष्य भारतीय संविधान. पण एक उल्लेख जाताना मुद्दाम करतो की या देशामध्ये आज प्राधान्यानं जर आरक्षण कुठल्या समूहाला आवश्यक असेल, तर ते मुस्लिम समुदायाला नव्यानं आरक्षणाची गरज आहे. हे मी म्हणतोय म्हणून मान्य करू नका. जिल्हा परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये किती मुस्लिम प्रतिनिधी जातात हे सहजपणे एकदा बघा. राष्ट्रीयकृत बँका जे कर्ज वाटप करतात, त्याच्यातलं किती कर्ज मुस्लिम घरांच्या मध्ये जातं, सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये किती मुस्लिम नागरिक आज आहेत, हे जरा एकदा बघितलं लक्षात येईल की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अतिशय अल्प प्रमाण
या मुस्लिम समाजाला आज आहे, आणि म्हणून धर्मावर आधारित आरक्षण संविधानाला मान्य नाहीये. त्यावेळच्या आंध्र प्रदेश सरकारनं सरसकट मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं, तेव्हा न्यायालयाने ते नाकारलं. मला ते अडचणी माहिती आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण सरकारने जेव्हा मुस्लिमांना आरक्षण दिलं, ते जेव्हा न्यायालयात चॅलेंज केलं गेलं, तेव्हा त्याच्यातलं मुस्लिम शैक्षणिक आरक्षण न्यायालयाने मान्य केलेलं आहे. मार्ग काढावा लागेल, कसा काढायचा तो आपण एकत्रित बसून तो मार्ग काढू शकू. पण लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम समाजाला अत्यंत अल्प या ठिकाणी आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आणि महिलांच्या 50% विधानसभा आणि लोकसभेतल्या आरक्षणाचा विषय, हेही विषय आरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत. महिला आरक्षणावरही मी अतिशय सविस्तर बोलत असतो. आज वेळ तेवढा माझ्याजवळ नाहीये, पण तो मुद्दा महत्वाचा आहे एवढं नोंदवून मी थांबतो. भारत देशाला मोठं करण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी समान संधीचं तत्व अस्तित्वात येणं गरजेचं आहे. आणि समान संधीचं तत्व जर अस्तित्वात यायचं असेल तर मागास वर्गांना विशेष संधी देण्याची गरज आहे. त्यासाठीचा हा सामाजिक न्याय आपण नीट समजून घेऊन त्याचा आग्रह धरूया. खाजगीकरणाला विरोध करूया. त्या खाजगीकरणामुळे आरक्षणाच्या संधी कमी कमी होत चाललेल्या आहेत. हा सर्वांसाठी गंभीर विषय आहे, म्हणून खाजगीकरणालाही विरोध करूया आणि सर्व भारतीयांना न्याय देणारी व्यवस्था येण्यासाठी आग्रह धरूया. बहुजन संघटक याचे जे संयोजक आहेत पाटील, मी तुम्हाला माझं पुस्तक कुठे मिळेल ते नंतर सांगतो, पण समारोप करत असताना मला फेसबुकवरती तुम्ही माझ्या एखाद्या पोस्टवरती प्रश्न विचारा, तिथे मी तुम्हाला पुस्तक कुठे मिळेल ते सांगतो. बहुजन संघटकचे जे सर्व संयोजक आहेत त्यांनी मला पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हा सर्वांच्या बरोबर संवाद साधण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा शांतपणे अगदी हे सगळं संभाषण ऐकलं. तुम्हा सर्वांना मनापासून जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद. संविधान जिंदाबाद. खूप खूप धन्यवाद.